घराच्या बाहेर निघाला आता घरचं माखन सोडा शिके तोडा तोडणं आता बाहेरची सवंगडी मिळवले त्यांनी नाही का सुदामा पेंद्या बोबड्या नाही का असे सवंगडी मिळवलेले आहेत मग ते आता निघाले चला रे याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोटवरी पुरे म्हणाल तो मरी जेवढं म्हणाल तेवढं देतो या माझ्या माग माग या घेऊन चालले मग याच्या घरी ज्यानं त्रास दिला त्याचं घर फोडाचं ज्यानं त्रास दिला ज्यानं म्हटलं ज्यानं वाईट म्हटलं त्याचं घर फोडाचं एक झालं दोन झालं तीन झालं मग गवळणी गाराणी येऊनी सांगती यशोदेसी दही दूध खाऊन पडून जातो ऋषिकेशी तुझा बाई काना तुला तुझा मूळ वाटे याच्या गोळ्या काय सांगू मही पत्र सिंधू वाटे गवळणी येऊन यशोदे बघ तुझं कार्ट ते आम्हाला किती त्रास देते अरे तुझं कार्ट येते यशोदा म्हणते काय झालं काय करत काय सांगते काय खोडी गेली म्हणजे मुलांना काय सांगू तुला काय नाही केलं यानं काय नाही केलं यानं अरे तुझा हा काना नाही का तुझा तुला गोड वाटे याच्या खोड्या काय सांगू मही पत्र सिंधू वाटे मही धरती शई समुद्र वनराई जर लेखणी केली लिहिता लिहिता कागद संपून जाईल पण याच्या घोड्या संपत नाही एवढं खोडकर तुझं हे कार्ट आहे यशोदे गा तुला येईल राग यशोदे गा तुला येईल राग यशोदे गा तुला येईल राग यशोदे गा तुला येईल राग
अगं यशोदा तुला राग येईल ग, हे कार्ट तुझं एवढं बदमाश आहे, खाऊन जाते, चला ठीक आहे फोडून टाकतो मारतो, शिकीची तोडीतो मडकीची फोडीतो, सर्व सत्यानाश करतो चाललं जातं. आता बघ त्याला काहीतरी. मग आता यशोदेला असं वाटतं का आपला मुलगा खोडकर झालाय, मग याला ताकीद करते. काय करते? कृष्णा तुला कृष्ण तुला ताकीद करते, घरी गुणाच्या म्हणून त्याला शपथ देते. हे कृष्णा बघ तुला शपथ देतोय, होती तुला शपथ देतोय, घरी कुणाच्या जाऊ नको, माठ कोणाचे फोडू नको, कोणाच्या हातचं तुझे खाऊ नको, तुला माझी शपथ आहे. हे का? मग शपथ म्हटल्यानंतर लहान मुलाला जर शपथ दिली ना ती मरेपर्यंत विसरत नाही. शपथ हे दिली होती आईला यशोदेनं, पण ही शपथ जेव्हा देवकी माता तुरुंगातून आझाद सुटल्या त्यावेळेस, मग ज्यावेळेस माझं मुलगा हे म्हणून कृष्णाला, हे कृष्णा घेणारे, हे कृष्णा घेणारे, कृष्णानं हातचं देवकीच्या खाल्लं नव्हतं आणि देवकी रडायला लागली होती. देवकी माता कृष्णा माझ्या 9 महिने 9 दिवस तुला वाढवलं, तुला यशोदेनं सांगितलं का रे माझ्या हातचं खाऊ नको म्हणून? रडायला लागली. आणि जेव्हा यशोदा मग ती तसा गेली, का ग यशोदे माझं हातचं खाऊ नको तू सांगितलं का? ती म्हणते मी कशाला सांगू ताई, मी कशाला सांगू, मग कृष्ण का खात नाही? पण देताना तरी कृष्ण खात नव्हता, कारण शपथ कोणाची होती? यशोदेची शपथ होती, म्हणून देवकी मातेच्या हातचं खात नव्हता. मग यशोदा मातेला कळलं का आपण याला लहानपणी असताना शपथ दिली होती, पण ती शपथ अजूनपर्यंत तू कायम आहे तुझी. मग ती शपथ मागं घेते, मग माखन आणि मिसरी खायला देतं. ते कसे गुण असतात. मग असं करत असताना आईला असं वाटतं आता याला कुठेतरी शाळेत टाकावं लागते, म्हणून आता काही नाही.